आज आम्हाला जो फोन आला तो फोन ऐकूनच आम्ही दोघं पण फार खुश झालो. आणि तो फोन कुणाचा होता तर तो फोन मासेवाल्याचा होता, जो आमचा भोपाळमध्ये मासेवाला आहे. त्याने फोन केला होता पृथ्वींना की दादा या, आज मासे चांगले फ्रेश आलेत आणि आहेत. आणि जवळजवळ मला वाटतं पूर्ण पावसाळाभर मासे आले नव्हते, कारण इथे जास्त गोड्या पाण्यातले मासे खातात आणि हे ट्रान्सपोर्टेशनला वगैरे फार त्यांना पैसे लागतात किंवा टाईम लागतो, त्याच्यामुळे ते लोक मागवत पण नाही. आणि तसे पण पावसाळ्यात मासे पण कमी असतात. मला वाटतं मी आता आईकडे गेले होते मे जूनमध्ये, त्यावेळी मी पूर्ण अगदी महिनाभर छान मासे खाऊन घेतले. आणि त्याच्यानंतर मग इथे आल्यानंतर आत्ता आम्ही मासे आणलेत आणि अगदी फोन आल्या आल्याच आम्ही गेलो. आणि अगदी ओळखीचा दादा आहे तो, त्याच्यामुळे खूप आधीपासून हे लोक तिथूनच मासे आणतात. आणि त्याच्यामुळे जर फ्रेश मासे असतील ना तर तो नक्की फोन करतो आणि सांगतो की आज या. किंवा एखादे मासे त्याच्याकडे अवेलेबल असतील पण ते मासे चांगले नसतील तरी पण तो सांगतो की हे घेऊ नका म्हणून. आणि बस आज मला बोंबील पण दिसले होते. बरं, बोंबील जास्त मोठे मोठे नव्हते, अगदी छोटी साईज होती, पण मला प्रचंड बोंबील आवडतात, त्याच्यामुळे मी बोंबील घेऊनच आले. आणि बोंबील आणि कोळंबी आमच्याकडे सगळेच खातात, त्याच्यामुळे कोळंबी कंपल्सरी असते. बरं, सुरमई पण आमच्याकडे सगळीजणं खातात, त्याच्यामुळे आम्ही सुरमई पण आणतो. पण ना ह्या दादाकडे ना मासे आणायचा मला एकच प्रॉब्लेम होतो, तो म्हणजे ना त्याला मासे मासे बाय द वे बाकीचे तो चांगले कट करतो, पण सुरमई त्याला ना व्यवस्थित कट होत नाही त्याच्याकडून. म्हणजे हे प्रत्येक वेळेला असे जाडी जाडीच करतात, मला तेवढी जाडी आवडत नाही. पण असो, काही न मिळण्यापेक्षा काहीतरी मिळते ते बेटर आहे. आणि मग मी स्वच्छ मासे धुवून घेतले. बरं, जेवढे आत्ता लागणार होते तेवढेच मी करणार आहे आणि बाकीचे मी नंतरसाठी ठेवलेले आहेत, कारण एवढे मासे आम्हाला एका दिवसात संपणार नाही. त्याच्यामुळे मी 4 पीस सुरमई घेतलेत, कारण पीस पण अगदी मोठे मोठे आहेत. आणि मी 4-5 पीस परत बोंबील घेतलेत, कारण बोंबील मी आणि बाबाच खाणार होतो, बाकीचे हे दोघं जण खाणार नाहीत. आणि ही कोळंबी मी फ्राय करण्यासाठी घेतली आहे थोडीशी, आणि थोडी मी उद्या ग्रेव्ही करणार आहे त्याच्यासाठी ठेवले. आणि बस, कोळंबी पण आमच्याकडे सगळी खातात, त्याच्यामुळे मी छान आता हे मॅरिनेट करून ठेवलं होतं जवळजवळ अर्धा तास. त्याच्यानंतर हे मी तांदळाचं पीठ, रवा, थोडंसं तिखट, मीठ एकत्र करून घेतलं आहे आणि छान कोटिंग करून घेते, कारण क्रिस्पी मासे आमच्याकडे आवडतात. बरं, बाबांसाठी मी मसाला फ्राय करणार आहे, कारण त्यांना असे आवडत नाही, त्यांना एकदम प्लेन मसाल्याचे आवडतात, त्याच्यामुळे मी ते पण करणार आहे. आणि आधी कोळंबी, बोंबील, सुरमई असं सगळं फ्राय करून घेते. आणि मग एक साईडला तर मी रस्सा पण बनवलेला आहे सुरमईचा, कारण मासे असतील ना तर माशाचा रस्सा असेल तर अजून जेवायला मजा येते. आणि एक साईडला इकडे सुरमई ठेवलेत, ॲक्च्युली तवा ह्याला छोटा पडतोय, बघू शकता तुम्ही. आणि मी या साईडला मसाला सुरमई करते, म्हणजेच त्याला मी फक्त रवा आणि तांदळाचं पीठ नाही लावणार आहे त्या सुरमईला. आणि छान बोंबील इकडे फ्राय करून घेते. त्याच्याबरोबर इथे सुरमईचं मी कालवण केलेलं आहे, जे छोटे छोटे पीस होते त्याचे मी कालवणात टाकलेत. आणि बस, इकडे मस्त माझी सुरमई पण फ्राय झालेली आहे. या साईडला पण मसालावाली फ्राय झाले, बोंबील फ्राय झालेत. आता छान जेवायला वाटते. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.